नमस्कार विद्यार्थिनींनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण यील्ड म्हणजेच कॉटनचं प्रोडक्शन हा पॉइंट अभ्यासणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर इन कॉटन, नंतर इरिगेशन आणि त्यानंतर हार्वेस्टिंग हे पॉइंट्स अभ्यासलेले होते. आज आपण कॉटनचं यील्ड पाहणार आहोत. तर यामध्ये यील्ड ऑफ सीड कॉटन सुरुवातीला दिलेला आहे. यील्ड ऑफ सीड कॉटन, तर यामध्ये बघा, देसी जर कॉटन असेल तर त्याचं यील्ड आहे 4 to 6 क्विंटल पर हेक्टर, म्हणजे 4 ते 6 क्विंटल एका हेक्टरला देसी कॉटनचं यील्ड आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबर अमेरिकन कॉटन असेल तर ते जे यील्ड किंवा प्रोडक्शन आहे ते आहे 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर, म्हणजे देसी कॉटनच्या कंपॅरिझनमध्ये थोडंसं जास्त आहे. त्यानंतर हायब्रिड, आता या ठिकाणी 2 हायब्रिड कॉटन दिलेले आहे. एक रेनफेड कॉटन आहे आणि दुसरं आहे इरिगेटेड कॉटन. हायब्रिड रेनफेड कॉटन असेल तर त्याचं यील्ड आहे 12 ते 20 क्विंटल पर हेक्टर, आणि जर हायब्रिड इरिगेटेड जर कॉटन असेल तर त्याचं जे यील्ड आहे ते आहे 20 ते 30 क्विंटल पर हेक्टर. तर या ठिकाणी बघा, 4 प्रकारचे आपण सीड कॉटन बघितलेले आहे, आणि जे यील्ड आपण पाहत आहोत ते आहे सीड कॉटनचं, म्हणजे फक्त सीड जे आहेत कॉटनचे त्याचं यील्ड आपण पाहत आहोत. देसी 4 to 6 क्विंटल पर हेक्टर, अमेरिकन 10 to 12 क्विंटल पर हेक्टर, हायब्रिड रेनफेड 12 to 20 क्विंटल पर हेक्टर, अँड हायब्रिड इरिगेटेड 20 to 30 क्विंटल पर हेक्टर. तर या ठिकाणी जे सीड कॉटन याचं जे यील्ड आहे ते त्याचं युनिट आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बरेचदा आपल्याला त्याचं जे यील्ड आहे ते आपण लिहितो व्यवस्थित, पण जे युनिट आहे ते लिहायला विसरतो, आणि जर युनिट लिहिलं नसेल आपण परीक्षेमध्ये तर आपले मार्क्स त्या ठिकाणी कमी होऊ शकतात. म्हणून क्विंटल हे या ठिकाणी युनिट दिलेलं आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे यील्ड ते आहे यील्ड ऑफ लिंट. तर लिंट म्हणजेच काय, तर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा, कॉटन सेपरेटेड फ्रॉम द सीड इज कॉल्ड ॲज अ लिंट. कॉटन सेपरेटेड फ्रॉम द सीड इज कॉल्ड ॲज अ लिंट, म्हणजे कॉटनपासून जे आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीडसुद्धा असतात आणि त्याच्यामध्ये लिंट म्हणजेच धागेसुद्धा असतात, फायबरसुद्धा असते. तर ते आपण जे सेपरेट करतो, फक्त फायबर किंवा फक्त कापूस आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. तर त्याचं यील्ड दिलेलं आहे. त्यामध्ये रेनफेडचं दिलेलं आहे ॲव्हरेज यील्ड 80 to 100 kg लिंट पर हेक्टर. आता या ठिकाणी बघा, ॲव्हरेज दिलेलं आहे आणि ते कशामध्ये दिलेलं आहे, ते KGमध्ये किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे, आणि वरचं आपण सीड कॉटनचं जे यील्ड बघितलेलं आहे ते क्विंटलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी आपल्याला वाचताना लक्षात येणं महत्त्वाचं आहे. रेनफेडमध्ये हे कमी असते यील्ड, 80 ते 100 kg लिंट पर हेक्टर, आणि इरिगेटेडमध्ये आहे, इरिगेटेडमध्ये काय आहे, ॲव्हरेज यील्ड इज 200 to 300 kg लिंट पर हेक्टर, म्हणजे 200 ते 300 kg प्रति हेक्टरला त्याचं यील्ड आपल्याला मिळू शकते. तर हे यील्डचे दोन्ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया क्वालिटी ऑफ कॉटन. क्वालिटी ऑफ कॉटन. कॉटन गेट्स प्राइस इन द मार्केट ऑन द क्वालिटी ऑफ द फायबर विच इज जज्ड इन टर्म्स ऑफ, ठीक आहे. यामध्ये बघा, कॉटन गेट्स प्राइस इन द मार्केट ऑन द क्वालिटी ऑफ द फायबर. जर काही कापूस आपण हार्वेस्टिंग करतो तर मार्केटमध्ये ज्यावेळेस शेतकरी त्याला घेऊन जातो तर ते कशावर डिपेंड आहे, प्राईस कशामुळे मिळते, तर त्याची फायबरची क्वालिटी,
त्याची धाग्यांची क्वालिटी, तो कापूस कशा प्रकारचा आहे त्यानुसार त्याची प्राईस मार्केटमधून मिळत असते. तर ते जज करण्याची काही टर्म्स आहे, म्हणजे कशानुसार त्याचं ग्रेडिंग केले जाते किंवा कशानुसार त्याची प्राईस ही डिसाईड केली जाते. तर यामध्ये एकूण 5 जे पॉईंट्स आहेत ते दिलेले आहेत. पहिला आहे स्टेपल लेंथ, नंतर आहे फाईननेस, नंतर आहे मॅच्युरिटी, नंतर आहे स्ट्रेंथ आणि नंतर आहे जिनिंग पर्सेंटेज. ठीक आहे, बघा स्टेपल लेंथ, फाईननेस, मॅच्युरिटी, स्ट्रेंथ आणि जिनिंग पर्सेंटेज. आता यातले एक एक पॉईंट्स आपण पाहणार आहोत. पहिला आहे स्टेपल लेंथ. ठीक आहे, इट मीन्स द फायबर लेंथ ऑफ कॉटन. इट मीन्स द फायबर लेंथ ऑफ कॉटन. म्हणजे स्टेपल लेंथ म्हणजेच काय, तर त्या कॉटनच्या धाग्यांची फायबर लेंथ किती आहे. ठीक आहे, फायबर लेंथ किती आहे त्यालाच आपण स्टेपल लेंथ म्हणतो. स्टेपल लेंथ इज मेजर बाय हॅलो मेजरमेंट मेथड. जी स्टेपल लेंथ आहे ती कशाने मेजर केली जाते, तर हॅलो मेजरमेंट मेथड याच्याने मेजर केली जाते. हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तिसरा पॉईंट आहे, इन धिस मेथड फायबर्स आर कोम्ड ऑन द सीड इटसेल्फ अँड द लेंथ ऑफ फायबर इज मेजर्ड बाय द ट्रान्सपॅरंट डिस्क अँड ग्रेडेड इन मिलीमीटर. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की फायबर जे आहे किंवा कॉटनचे जे लिंट आहे, धागे आहेत, तर ते त्याच्या सीड्स भोवतीच काय होतात, कोंबड होतात, म्हणजे गुंडाळले जातात. आणि जे फायबरची लेंथ आहे ती एका ट्रान्सपरंट डिस्कचा वापर करून ती मेजर केली जाते आणि त्याला ग्रेड दिला जातो. हा कशामध्ये असतो, तर मिलीमीटरमध्ये. डिस्क, ट्रान्सपरंट डिस्क अँड ग्रेडेड इन मिलीमीटर. पुढे दिलेला आहे, देअर आर 3 रेटिंग्स ऑफ कॉटन. आता ही जी आपण स्टेपल लेंथ बघत आहोत, तर ही स्टेपल लेंथ आपण कशी ठरवायची, की लॉंग स्टेपल आहे, मीडियम आहे किंवा शॉर्ट स्टेपल आहे. तर याचे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत. यामध्ये लॉंग स्टेपल जर असेल तर त्याची जी लांबी आहे ती 22 मिलीमीटर अँड अबाव. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा, जर लॉंग स्टेपल असेल तर लांबी किती आहे, 22 मिलीमीटर अँड अबाव, 22 मिलीमीटर. युनिट बघा मिलीमीटर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर लॉंग स्टेपल. नंतर मीडियम स्टेपल, त्याची लांबी आहे 17 to 22, म्हणजे 17 ते 22 याच्या दरम्यान जर असेल तर ते आहे मीडियम स्टेपल. नंतर आहे शॉर्ट स्टेपल. शॉर्ट स्टेपल लांबी कशी असणे गरजेचे आहे, 17 मिलीमीटर अँड बिलो, 17 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला शॉर्ट स्टेपल असं आपण म्हणतो. आता समजा आपल्याला याच्यावरती एक प्रश्न येतो बघा, कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर क्वालिटीज ऑफ कॉटन एक मोठा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. त्याच्यामध्ये जे प्रत्येक पॉईंट्स आहेत ते प्रत्येक पॉईंट्स आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचे असते. थोडक्यामध्ये एक्सप्लेन जर हा पहिला पॉईंट्स करायचा असेल तर सुरुवातीला इथे आपण काय सांगणार, इट इज मीन द फायबर लेंथ ऑफ कॉटन. स्टेपल लेंथ म्हणजेच काय, फायबर लेंथ. कशाने मेजर केली जाते, तर हॅलो मेजरमेंट मेथड याच्याने मेजर केली जाते. आणि जो चौथा पॉईंट्स आहे तो काय आहे, तर ग्रेड किंवा रेटिंग कसं दिले जाते, तर लॉंग स्टेपलची लांबी किती आहे, 22 मिलीमीटर अँड अबाऊ. मीडियम स्टेपल 17 to 22 मिलीमीटर अँड शॉर्ट स्टेपल 17 मिलीमीटर अँड बिलो. अशा प्रकारे स्टेपल लेंथ आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये आपण लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट्स आहे तो आहे फाईननेस. फाईननेस म्हणजेच काय, तर त्याचा स्मूथपणा, तो किती फाईन आहे, मऊ किती आहे, टेक्स्चर कसं आहे त्याचं, तर याला आपण फाईननेस म्हणणार आहोत. तर धिस टर्म इज अप्लाइड टू द फील ऑफ कॉटन. म्हणजे तो जो धागा आहे, तो जो कापूस आहे, त्याचं फील आपल्याला कशा प्रकारे जाणवते त्यानुसार फाईननेस आपण ठरवतो. द फील मे बी सॉफ्ट ऑर सिल्की. तर ते कशा प्रकारे आपल्याला जाणवू शकते, एक तर सॉफ्ट किंवा सिल्कचं कापड असते, सिल्की असं आपल्याला जाणवू शकते. द फील इज असोसिएटेड विथ द फायबर डायमीटर अँड वेट. द फील इज असोसिएटेड विथ फायबर डायमीटर.
म्हणजे हे जे फील आहे तर ते कशाशी निगडित आहे, तर जी फायबर आहे किंवा जो धागा आहे त्याचं डायमीटर आणि त्याचं वजन यानुसार हे आपण ठरवतो. फाईननेस इज द मीन्स फायबर वेट पर युनिट लेंथ. म्हणजेच थोडक्यात काय, तर फाईननेस म्हणजेच काय, तर त्याचं जे वेट आहे पर युनिट लेंथचं वेट त्यानुसार त्याचं फाईननेस किती आहे हे आपण ठरवू शकतो. तर हा सेकंड पॉईंट झाला. फाईननेस म्हणजेच काय, तर फील ऑफ कॉटन, इट मे बी सॉफ्ट और सिल्की. द फील इज असोसिएटेड विथ फायबर डायमीटर अँड वेट अँड फाईननेस इज मीन्स फायबर वेट पर युनिट लेंथ. ठीक आहे, फायबर वेट पर युनिट लेंथ, त्याची लेंथनुसार वेट कसं आहे त्यानुसार फाईननेस ठरवू शकतो. हा दुसरा पॉईंट्स किंवा दुसरा पॅरामीटर्स आपण त्याला म्हणू शकतो. नंतर जो तिसरा आहे तो आहे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी, तर मॅच्युरिटी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. इट इंडिकेट द डिग्री ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल्युलोज इन द फायबर. It indicate the degree of formation of cellulose in the fiber or thickening of its cell wall. Thickening of its cell wall. Maturity कशा संदर्भात आहे, तर सेल्युलोजचं फॉर्मेशन कशा प्रकारचं आहे फायबरचं, किंवा त्या सेल वॉल जी आहे ती किती थिक आहे, किती जाड आहे त्यानुसार त्याची मॅच्युरिटी आपण ठरवू शकतो. इन कॉटन देर आर 3 टाइप्स ऑफ फायबर. कॉटनमध्ये 3 प्रकारचे फायबर्स आहेत. थिक वॉल और मॅच्युअर फायबर, थिन वॉल और इमॅच्युअर फायबर आणि इंटरमिडिएट और हाफ मॅच्युअर. ठीक आहे, तर थिक वॉल, थिन वॉल किंवा इंटरमिडिएट असं थोडक्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो, किंवा मॅच्युअर फायबर, इमॅच्युअर फायबर आणि हाफ मॅच्युअर. ठीक आहे, त्यालाच आपण थिक वॉल म्हणजेच मॅच्युअर, थिन वॉल म्हणजेच इमॅच्युअर आणि इंटरमिडिएट म्हणजेच हाफ मॅच्युअर असे 3 जे कॉटनचे फायबर कॉटनचे टाईप्स आहे या ठिकाणी सांगितलेले आहेत. तिसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. मॅच्युरिटी टेस्ट कन्सिस्ट ऑफ टेस्टिंग द फायबर विथ 18% कॉस्टिक सोडा सोल्युशन. आता ज्यावेळेस मॅच्युरिटी टेस्ट कंडक्ट केली जाते त्यावेळेस कशा प्रकारे टेस्टिंग केली जाते, तर 18% कॉस्टिक सोडा याचं सोल्युशन तयार केलं जाते आणि त्याला मायक्रोस्कोपच्या खाली त्या फायबरला एक्झामिन केलं जाते. अशा प्रकारे आपण त्याची मॅच्युरिटी ठरवू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचे जे सेल्युलोज आहे किंवा फायबरमधले सेल्युलोज आहे किंवा त्याची वॉल किती थिक आहे हे आपल्याला यावरून कळू शकते. चौथा पॉईंट दिलेला आहे. मॅच्युरिटी ऑफ फायबर डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ व्हरायटी. मॅच्युरिटी ऑफ फायबर, आता पुढे एक पॉईंट दिलेला आहे की मॅच्युरिटी जी फायबरची आहे ती कशावर डिपेंड आहे, तर ती टाईप ऑफ व्हरायटी, कॉटनची कुठली व्हरायटी आहे, अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन ड्युरिंग द क्रॉप ग्रोथ. म्हणजे त्या जी व्हरायटी आपण कल्टिवेट केलेली आहे तर त्याच्या वाढीच्या काळामध्ये वातावरणाची कंडिशन कशी होती, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी होती, हवामान कसं होतं, त्याचा काही त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो का, बरोबर आहे. तर हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत, टाईप ऑफ व्हरायटी आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन ड्युरिंग क्रॉप ग्रोथ. हा तिसरा मुद्दा आहे क्वालिटी ऑफ कॉटन संदर्भात, तो आपण पाहिलेला आहे. नंतर आहे चौथा फायबर स्ट्रेंथ. इट इज डिटरमाइंड ॲज अ सिंगल फायबर स्ट्रेंथ और फायबर बंडल स्ट्रेंथ. फायबर स्ट्रेंथ म्हणजेच काय, तर ते एका धाग्याची जी स्ट्रेंथ आहे ती किती आहे, मजबूती किती आहे, किंवा और फायबर बंडल स्ट्रेंथ किंवा जो फायबरचा बंडल असतो त्याची स्ट्रेंथ किती आहे हे या ठिकाणी पाहिलं जाते. द फायबर स्ट्रेंथ इज जज्ड बाय स्टेलोमीटर. तर ती कशाने जज केली जाते, तर स्टेलोमीटर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की फायबर स्ट्रेंथ आहे ही कशाने जज केली जाते, ती स्टेलोमीटर याने जज केली जाते. त्यानंतर पाचवा आहे पॉईंट्स क्वालिटी ऑफ कॉटनमधील, तो आहे जिनिंग पर्सेंटेज. तर जिनिंग पर्सेंटेज म्हणजे काय यामध्ये आपण पाहणार आहोत. इट इज द फिगर showing the proportion of lint
बाय वेट इन 100 parts of seed cotton. बघा, इट इज द फिगर शोईंग द प्रपोर्शन ऑफ लिंटचं प्रपोर्शन बाय वेट इन 100 parts ऑफ कॉटन सीड्स. म्हणजे कॉटन सीड जे आहे किंवा 100 कॉटन सीड्स आहेत, तर त्याच्यामधून जे आपण फायबर सेपरेट करतो तर ते किती फायबर सेपरेट होऊ शकतात, त्याचं प्रपोर्शन किती असू शकते, याला आपण जिनिंग पर्सेंटेज म्हणतो. लक्षात. परत एकदा मी सांगते की 100 सीड्स जर आपण घेतली आहे, त्या 100 सीड्समधून किती धाग्यांची निर्मिती किंवा किती धागे सेपरेट्स होतात, त्याचं वेट किती असते त्या लिंटचं, याला आपण जिनिंग पर्सेंटेज असं म्हणतो. अ कपास विथ अ हाय जिनिंग पर्सेंटेज ऑलवेज फेच द प्रीमियम प्राईस. ज्या कापसापासून आपल्याला जास्त जिनिंग किंवा जास्त धागे मिळणार, तर त्याची जी प्राईस आहे ही जास्त आपल्याला मिळू शकते, प्रीमियम प्राईस ही मिळू शकते. इट इज ऑल्सो टेकन ॲज अन इंडेक्स ऑफ यील्ड ऑफ कॉटन इन टर्म्स ऑफ kg लिंट पर हेक्टर. आणि ते जे आपण कॉटन सीड घेतलेले आहे आणि त्यामधून जे धाग्यांची निर्मिती किंवा जे काही लिंट फायबर सेपरेट केलेले आहे, तर त्याचंच इंडेक्स आहे की कॉटनचं जे यील्ड आहे, तर एका हेक्टरला ते जे लिंट आहे ते किती kgमध्ये आपल्याला मिळू शकतात, किती kgमध्ये आपल्याला त्याचं प्रोडक्शन मिळेल, तर याला आपण जिनिंग पर्सेंटेज असं म्हणू शकतो. लक्षात. तर क्वालिटी ऑफ कॉटनमध्ये एकूण आपण 5 पॉईंट्स किंवा 5 पॅरामीटर्स बघितलेले आहेत. पहिला बघितलेला आहे स्टेपल लेंथ, त्यानंतर फाईननेस, त्यानंतर मॅच्युरिटी, नंतर फायबर स्ट्रेंथ आणि जिनिंग पर्सेंटेज. तर अशा प्रकारे आपण क्वालिटी ऑफ फायबर, आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा पार्ट्स आहे आणि जवळपास हे आपलं 8वं लेक्चर आहे. बराचसा कॉटन कल्टिवेशनचा पार्ट्स आपण कव्हर केलेला आहे. यात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही गुगल विचारू शकता. व्यवस्थित जे काही आधीचे लेक्चर आहेत ते वाचायचे आहेत, नोट्स तुम्ही लिहिलेली असेल. आणि हा टॉपिक किंवा हे क्रॉप कल्टिवेशन संपल्यानंतर याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, हे सुद्धा हे क्रॉप कल्टिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जवळपास शेवटचा पार्ट्स याच्यामधला राहिलेला आहे. म्हणजे आपण हार्वेस्टिंग यील्ड पाहिलेला आहे, क्वालिटी ऑफ कॉटन ह्याच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण प्लांट प्रोटेक्शन बघणार आहोत की कॉटनवरती कोणकोणत्या प्रकारचे पेस्ट आणि डिसीज येतात, त्याचं कंट्रोल कसं आपण करायचं, कंट्रोलिंग कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. आणि यानंतर त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते क्वेश्चन, त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील किंवा ॲन्सर इन 1 सेंटेन्स असतील, शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन किंवा लॉंग ॲन्सर क्वेश्चन, तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण यावरती पाहणार आहोत. तर याचा व्यवस्थित आपण सराव करायचा आहे, वेळोवेळी त्याचं वाचन करायचं आहे. काही नवीन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी येत असतील तर ते नवीन मुद्दे सारखे वाचायचे आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तसं यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जसं सिट्रेट असेल, सोईंग सीझन असेल, स्पेसिंग असेल, यील्ड असेल, तर हे मुद्दे थोडे कन्फ्युजिंग असतात आकडे असल्यामुळे, तर त्याचा सराव आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आणि हा सराव सारखा करून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारची क्रॉप आपण ह्या पेपर पेपर फर्स्टमध्ये शिकणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.